मग वोट चोरी आपल्याला बघा वोट बेटर बेस्ट म्हणजे पहिले ते वोट चोरी करत होते, मग त्यांची हिंमत वाढत गेली, मग त्याच्यानंतर ते गेले सीट चोरी करायला, वोट चोरी नंतर ते सीट चोरी करायला लागले आणि आज सीट चोरीच्या नंतर आज तर ते पूर्ण चुनावच चोरी केले. आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. देशात होत असलेली ईव्हीएम वोट चोरी, यामध्ये पोस्टल वोटचा उल्लेख नाही, यामध्ये मतदार सूचीबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह नाही. केवळ आणि केवळ या देशात जे चुनाव आयोग आहे, भारतीय चुनाव आयोग निवडणुका घेतात, निवडणुका घेतल्यावर जे मतदानाचे आकडे येतात कॅन्डिडेट वाईज ईव्हीएम वोट, त्या ईव्हीएम वोटला ईव्हीएम स्कॅम फॉर्म्युलामध्ये टाकल्याच्या नंतर जसं आपण पाणी फिल्टर करून पितो, नदीचं पाणी फिल्टर करून पितो ना, नदीचं पाणी फिल्टर करून पितो, तर तशाप्रमाणे हा ईव्हीएम स्कॅम फॉर्म्युल्यामध्ये झालेल्या मतदानाचे आकडे टाकले की ते आकड्यामध्ये चोरी झाली किंवा नाही झाली हे ईव्हीएम स्कॅम फॉर्म्युला स्पष्ट करतो. आणि आजपर्यंत 14 राज्य आणि 2 लोकसभा ह्या सर्वांचे निवडणुकीचे जे काही आकडे आलेले आहेत, मतदानाचे आकडे, ईव्हीएम वोटचे आकडे आलेले आहेत, त्या सगळ्या चोऱ्या ईव्हीएम स्कॅम फॉर्म्युल्याने पकडलेल्या आहेत. आणि मग या गोष्टी पकडण्यात आल्यामुळे स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ही गोष्ट पटली की ईव्हीएम मध्ये वोट चोरी होते. प्रधानमंत्र्यांना जेव्हा कळलं की वोट चोरी होत आहे तर त्यांनी सजेशन मागितलं 10 फरवरी 2025 ला. किती फरवरी? 10 फरवरी 2025 ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सजेशन मागितलं आयटी मिनिस्टरला की या ईव्हीएम स्कॅम फॉर्म्युल्याने पकडलेल्या चोरीवरचा जो डाटा जो आज मी तुम्हाला प्रेस नोट म्हणून तुम्हाला जे आज सगळ्यांना दिलेला आहे की यावर आम्हाला सजेशन द्या. आणि आयटी मिनिस्टरने मग काय केलं की चुनाव आयोगाला पत्र दिलं, भारतीय चुनाव आयोगाला. ते हे पत्र आहे, हे पत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पत्रावर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पत्रावर आयटी मिनिस्टरने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र दिलं आणि त्याची एक कॉपी मला दिली. इंजिनियर भैयासाहेब रामटेके, माझा परिचय, संशोधक, ईव्हीएम स्कॅम फॉर्म्युला. हा ईव्हीएम स्कॅम फॉर्म्युलाचं संशोधन मी स्वतः केलेलं आहे. हा ईव्हीएम स्कॅम फॉर्म्युला दुसरा तिसरा काही नसून या देशातल्या ही जी पृथ्वी आहे, पृथ्वी ही सृष्टीने आणि मानव सृष्टीने नटलेली आहे आणि सृष्टी आणि मानव सृष्टीची जी निर्मिती आहे ही केवळ आणि केवळ गणिताने केली. आईच्या पोटात माझा जन्म होणे हा सुद्धा गणिताचाच भाग आहे. पाण्याची निर्मिती होणे गणिताचा भाग आहे. SQ म्हणजे प्लस मायनस शिवाय, ऍडिशन शिवाय गणित म्हणजे काय? ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. यामध्ये ऍडिशनचा जो फॉर्म्युला आहे, ऍडिशनचा फॉर्म्युला ईव्हीएम स्कॅम फॉर्म्युल्याने नुसार बनलेला. यामध्ये कसं असते की कुठल्याही 2 व्हॅल्यू आपण जेव्हा ऍड करतो तर 2 व्हॅल्यू जेव्हा ऍड करतो तेव्हा त्याचा टोटल बनतो. तर टोटलची जी लास्ट डिजिट आहे 2 or more डिजिट, त्या लास्ट डिजिटला ज्या 2 व्हॅल्यूचं ऍड करतो त्याच्या लास्ट डिजिटला कधीच मॅच होत नाही. तुम्ही करून बघा. मी इलेक्शन आयोगाच्या दफ्तरमध्ये जाऊ कमिशनर सोबत माझ्या बैठका झाल्या. कपिल सिब्बल साहेबांसोबत सुद्धा माझी 6 जुलै 2020 ला त्यांच्या घरी माझी बैठक झाली दिल्लीला. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामध्ये तुम्ही पण एक नागरिक आहात, गणतांत्रिक आहात, तुम्हाला पण गणित कळते. तुम्ही करून पहा, कोणत्याही 2 व्हॅल्यूचं ऍडिशन करून बघा. टोटलच्या त्या लास्ट डिजिटला तुमची या 2 मध्ये एका व्हॅल्यूला मॅच होत नाही. याला म्हणतात ऍडिशन मध्ये युनिव्हर्सल ट्रूथ आहे. ऍडिशन मधलं युनिव्हर्सल ट्रूथ आहे, नेव्हर मॅच विथ ऍडिशन ऑफ द 2 व्हॅल्यू ऑफ टोटल व्हॅल्यू.
म्हणजे टोटल व्हॅल्यूचा लास्ट डिजिट हे 2 व्हॅल्यूच्या याला नेवर मॅच होते. आणि जर समजा हा मग फॉर्म्युला तो झाला टू कॅल्क्युलेशन गणिताचा. मग खरं कॅल्क्युलेशन काय आहे? जर हे खरं कॅल्क्युलेशन आहे तर मग ईव्हीएम मध्ये वोट चोरी होत आहे हे खोटं कॅल्क्युलेशन कसं? तर जोपर्यंत 2 व्हॅल्यू मध्ये एक व्हॅल्यूला फिक्स करत नाही, म्हणजे जे टोटल बनेल 2 पैकी 1 त्याच्यातल्या एक व्हॅल्यूला मॅच होणे म्हणजे परफेक्टली मॅच आप टोटल व्हॅल्यू, म्हणजे टोटल जे आहे ना, टोटल बेरीज केल्याच्या नंतर दोन अंकाची बेरीज केल्यावर जे टोटल बनते त्या 2 बेरीजच्या 2 अंकाच्या बेरजेला जे टोटल होते त्या टोटलच्या व्हॅल्यूला जे एक मॅच होते, म्हणजे त्यापैकी एक मॅच होते आणि एक फिक्स राहते. आणि याप्रमाणे इथे पण जो आम्ही जो डाटा सॉल्व्ह करून दिलेला आहे तर त्या डाट्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये जेव्हा इलेक्शन झालं 2024चं, तर इथे जे काँग्रेसला जे वोट मिळालं, काँग्रेसला पूर्ण महाराष्ट्राचं ईव्हीएम वोट, त्याचा शेवटचा 3 अंकी आहे 573. आणि इथून 5.5 वर्ष अगोदर मागे जा तुम्ही 2019च्या लोकसभेमध्ये, तर 2019च्या लोकसभेमध्ये भारतामध्ये जेवढं काँग्रेस पार्टीला वोट झालं त्यात देखील सुद्धा शेवटचा आकडा 573 आहे. 5.5 वर्षाचा अंतर आहे 2 इलेक्शन मध्ये. 573 काँग्रेस पार्टी तिथे उभी आहे. कुठे? देशामध्ये 2019च्या लोकसभेत आणि 2024च्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा काँग्रेस पार्टी महाराष्ट्रात उभी आहे. पार्टी आहे आणि पार्टीचं वोट मात्र 573 लास्टमध्ये सारखं. हाऊ इट इज पॉसिबल? पुन्हा एक तुम्हाला एक महाराष्ट्राची गोष्ट सांगतो की तुम्ही 5चा टेबल ऐकलेला आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 24. तर 5 2 10 शरदचंद्र पवार साहेबांच्या पार्टीला आमदारच्या सीटा मिळाल्या 10 सीटा. काँग्रेस पार्टीला 5 3 15 मिळाल्या. एक सीट नानाभाऊ पटोलेंची बॅलेट वोटने निवडून आली, म्हणजे ईव्हीएम वोटने जिंकल्या सीटा सांगतोय तुम्हाला मी. 5 3 15 आणि 5 24 उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे त्यांना 4 सीट, त्यांना 20 सीटांनी मिळाल्या. म्हणजे हे कसं काय शक्य आहे? याच्याही पलीकडे आपण जाऊया. याच्या पलीकडे जर आपण गेलं तर मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत. 288 आमदारापैकी 278 आमदार ऑलरेडी किती ईव्हीएम वोट पडते जिंकून येणार हे ऑलरेडी पहिलाच फिक्स होतं. आणि ते पर्सेंटेज ऑफ वोट होता 49%. 49%. 3,13,70,000. शेवटचा आकडा 70,000. हा 70,000 महाराष्ट्रामध्ये काय घुसतोय हा शब्द मला पण प्रश्न पडलेला आहे. 70,000 सिंचन घोटाळा आपण ऐकलं होतं. आज 70,000 ईव्हीएमचं सुद्धा वोट 70,000 आहे लास्ट. तर ही राऊंड फिगर कशी 70,000 येते? आणि बरं मी यामध्ये हे तुम्हाला परत सांगतो की तिथे मी तुम्हाला जे 278 जे आमदार जे सांगितले जे फिक्स होते त्या 278 आमदारांमध्ये कोण आहे? सर्वचे सर्व बीजेपीचे उमेदवार आहे. सर्वचे सर्व काँग्रेसचे आहे. सर्वचे सर्व शरदचंद्र पवार साहेबांच्या एनसीपीचे आहे. सर्वचे सर्व जिंकलेले अजित पवार साहेबांच्या एनसीपीचे आहे. सर्वचे सर्व एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे आहे. सर्वचे सर्व काय म्हटलं उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे आहे. आणि महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ 2च अपक्ष निवडून आले. ह्या सगळ्यांची जर टोटल केली तर 278 आहे. मी हे नाही म्हणता यामध्ये, आणि हे सगळा डाटा कोणाचा आहे? हा माझा डाटा नाही. हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेला डाटा आहे. त्यांनी इलेक्शन घेतलं. इलेक्शन घेतल्यावर त्यांनी निकाल जाहीर केले. त्या निकाल जाहीर केल्यावर जो आकडा आला 278 जिंकलेल्या आमदारांचा वोट, जिंकलेल्या 278 आमदारांचं जे वोट आहे, कोणतं वोट? ईव्हीएम वोट, नॉट पोस्टल वोट, ओनली ईव्हीएम वोट. ते ईव्हीएम वोट 3,13,70,000. शेवटचा आकडा किती? 70,000. म्हणजे 7 वर 4 शून्य. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की हे सगळे आकडे का बरं असे येतात? कारण ऑलरेडी ईव्हीएम वोट मध्ये फिक्स केलेलं आहे. आणि म्हणून ईव्हीएम वोट जर फिक्स होत असेल तर त्यामध्ये ईव्हीएम स्कॅम फॉर्म्युला हा आमचा सक्सेसफुल आहे. मी तुम्हाला त्याचे प्रूव्ह करून देतो. पुढची लाईन बघा. हे की इथे सोलापूर नॉर्थ सिटी आहे. सोलापूर नॉर्थ सिटी मतदार क्षेत्र आहे विधानसभेचं. त्या ठिकाणी भारतीय काँग्रेस पार्टी
इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी नाही, जे राहुल गांधी नेतृत्व करतात. ही कोणती पार्टी? भारतीय काँग्रेस पार्टी. तुम्हाला एक गोष्ट माहित असेल, हा ही वेगळी आहे. तर तिथल्या कॅन्डिडेटला जे काँग्रेसची स्थापना 1885 ला झाली, तर देऊन टाका खैरात मध्ये 1885 फिक्स करणे आहे ना हा कार्यक्रम. तर 1885 वोट भारतीय काँग्रेस पार्टीला मिळालेला. कसं काय शक्य आहे बघा. पुन्हा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इथे विधानसभा नारासोपारा आणि तासगाव कवठे ह्या दोन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये बीएसपीचे 2 उमेदवार उभे होते. उमेदवार वेगळे, मतदारक्षेत्र वेगळे, पण वोट मात्र सारखं. बरं वोट कसं आहे माहिती आहे तुम्हाला? 1 2 3 4 किती? 1 2 3 4 म्हणजे 1234. हे 1 2 3 4 काय म्हणजे हे सगळं कोण किती सेट करून घ्यायचा. म्हणजे ऑलरेडी महाराष्ट्राची निवडणूक ही 278 म्हणजे कोण जिंकायचं त्यांचे ईव्हीएम मध्ये जिंकणाऱ्या उमेदवाराचं वोट ऑलरेडी पहिलाच फिक्स करण्यात आलेलं होतं. आता एवढ्यामध्ये राहुल गांधीजींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती दिल्लीला, आणि त्यामध्ये त्यांनी राजुऱ्याचा जिक्र केला होता. राजुऱ्यामध्ये बघा, राजुऱ्यामध्ये जो जिक्र झाला त्याचा हे तरी निकालपत्र आहे. आज जे तुम्हाला जे निकालपत्राचे चुनाव आयोग जो देतो आहे हा 2019 पासून देत आहे. या अगोदर ते कधीच ईव्हीएम वोट आणि पोस्टल वोट सेपरेट देत नव्हते. मी आरटीआय थ्रू त्यांच्यासोबत मी कंप्लेंट दर्ज केली. तर आरटीआय थ्रू जेव्हा माझा आदेश त्यांनी मान्य केला तेव्हापासून त्यांनी हा सुधारित निवडणुकीचा जो निकालपत्राचा जो नमुना आहे हा माझ्या आरटीआय थ्रू त्यांनी दिलेला आहे. आणि 2009ला मी अशीच तक्रार केली होती. तेव्हा राज्याचे आयुक्त सत्यनारायण होते आणि तिथे मला वाटतं नवीन होते केंद्रीय चुनाव आयुक्त. तर त्यावेळेला मी कंप्लेंट केली, त्यावरनं त्यांनी संज्ञानमध्ये घेतलं आणि मग व्हीव्हीपॅट देण्यात आली आणि 2013ला ती आली. तर मला हे म्हणायचं आहे, ही जी बघा राजुरा विधानसभेचा जो उल्लेख घेतला होता राहुलजी गांधीजी आहेत ना त्यांनी बघा, तर त्यांच्यामध्ये तुम्ही तर हे राजुरा आहे ना, राजुरामध्ये मॅजिक बघा, इथे ऑलरेडी किती फिगर आहे पहा. इथे ईव्हीएमचा वोट झाला 2,36,512. 2,36,512 शेवटचा आकडा 512 आहे 3 अंकी. इथे 512 प्रमाणे शेवटचा अंक आहे बीजेपीच्या उमेदवाराला 72,512. म्हणजे हे जे आहे हे गणिताचं यश आहे. हे गणिताचं यश आहे. म्हणजे ह्या गणितानुसार हे सगळं प्रूव्ह होत आहे. आणि मग ह्या महाराष्ट्रामध्ये चोरी झाली, त्याच पद्धतीने तुम्हाला हे सांगेन लोकसभेमध्ये चोरी झाली. लोकसभामध्ये बघा 2019 मध्ये पूर्ण भारतामध्ये जे वोट झालं, तर ते जे वोट झालं पुऱ्या भारताचं ईव्हीएम वोट, तर त्यामध्ये शेवटचा आकडा 0.73 पूर्ण भारताचं ईव्हीएम वोट. आणि 2019 ची गोष्ट सांगतोय मी. आणि 2024ला पुन्हा लोकसभेचं इलेक्शन झालं. त्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये पूर्ण भारतामध्ये जेवढ्या पार्ट्या उभ्या झाल्या निवडून त्या संपूर्ण पार्टीचं ईव्हीएम वोट, संपूर्ण पार्टीचं टोटल ईव्हीएम वोट कोणत्या संपूर्ण, तर ते ईव्हीएम वोट आहे त्याचा शेवटचा आकडा 0.73 आहे. किती आहे? शेवटचा 0.73. आणि हरियाणामध्ये बीजेपी जे वोट आहे आता 2024च्या विधानसभेमध्ये त्यामध्ये सुद्धा बीजेपीला जे वोट मिळालं त्याच्यामध्ये शेवटचा आकडा 0.73. हे 0.73 कसं काय पॉसिबल आहे? म्हणजे विचार करायला एक बाब आहे. त्याप्रमाणे पुन्हा सांगतो तुम्हाला, ह्या जम्मू काश्मीरमध्ये जातो. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आपण हरियाणाचं कंप्लीट करूया. या हरियाणामध्ये हे बघा काँग्रेस पार्टीला जे वोट तिथे मिळालं, तिथे हे मुळाक्षर जे आहे आपले क ख ग घ ट ट ड ढ जे आहे आपलं क, तर क प्रमाणे तिथे क फार म्हणजे कैथर मतदारक्षेत्र आहे, कालका मतदारक्षेत्र आहे, कोसली मतदारक्षेत्र आहे. 3 विधानसभेचे क्षेत्र वेगळे आणि 3 विधानसभेमध्ये काँग्रेस उमेदवार वेगवेगळे उभे आहेत. त्यांचा शेवटचा आकडा टोटल ईव्हीएमचा जो वोट आहे शेवटचा तो सारखाच आहे 44. तसाच आदमपूर, बातली, डब्बाली, एलनाबाद, यमुनानगर
ह्या 5 मतदारसंघामध्ये काँग्रेसचे वेगवेगळे उमेदवार उभे आहेत. तेथे शेवटचे आपले 55 सारखेच आहे. त्याच्यानंतर फरीदाबाद येण्याची फिरोजपूर झिरका गन्नौर नारनौर विधानसभा तिथे काँग्रेसला शेवटचे वोट छानसे आहे. हे कसं काय एकसारखं येतं? म्हणजे आमचं कुठेतरी समाधान तर व्हायला पाहिजे. मी तुम्हाला मॅथमॅटिकली समजून सांगतोय आणि नॉन मॅथमॅटिकली समजून सांगतोय. तुम्हाला परत सांगतो 2003 मध्ये 2019 मध्ये जेव्हा निकाल आपले 23 मेला आले तर तेव्हा 23 मेला आले तर हे बघा माझ्याकडे सोशल मीडियाचा चोरी कोण करते हा जो आरोप आहे या आरोपापेक्षा ईव्हीएम वोट चोरी होत आहे हा प्रश्न महत्वाचा. चोरी कोण करते ह्यापेक्षा ईव्हीएम वोट चोरी होत आहे हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. हे बघा हे बातमी आहे 25 एप्रिल 2019 लोकसभेची. 25 एप्रिल 2019. आता काय ऐका बघा तुम्ही फार इंटरेस्टिंग आहे. 25 एप्रिल आणि निकाल कधी लागला 23 मेला म्हणजे एका महिन्यात निकाल लागला. तर 25 एप्रिलला इथं काय लिहिलेलं आहे बघा चुनाव संपन्न 303 म्हणजे 303 मतदार क्षेत्राच्या निवडणुका संपल्या होत्या विधानसभेच्या लोकसभेच्या म्हणजे एकूण 543 मतदार क्षेत्र आहेत ना लोकसभेचे. त्यापैकी 303 मतदार क्षेत्राच्या निवडणुका संपल्या होत्या. तो चुनाव संपन्न 303 लोकसभा क्षेत्र के बीजेपी कार्यकर्ताओं को पीएम ने काशी में बुलाया है. वाराणसी का मतदाता गोल है चौकीदार चोर. ही 25 एप्रिलची बातमी 2019ची. एक महिन्याने जेव्हा आपण बघतो तर त्यांना कोणाला तो शब्द लागला माहित नाही. आता चौकीदार चोर आहे कोण आहे तर मात्र 303 बीजेपीच्या सीटा आहे 23 मेला एका महिन्यात निकाल लागला. हे कसं काय होत्या 24 ला आहे इकडे हे बघ 24 ला डिसेंबर 11 डिसेंबर 2023 11 डिसेंबर 2023 आणि आपले निकाल कधी लागले 2024 लोकसभेचे. तर 23 मध्ये हे बघा मी काय लिहिलं होता जुडेगा भारत जितेगा इंडिया. ही नोट माझ्या खिशामध्ये आहे. हे बघा ही नोट आहे. हे बघा ही नोट काय लिहिलं आहे 444. तर 444 प्लस 99 जर केले तर 543 होतात. तर मी काय म्हटलं जुडेगा भारत जितेगा इंडिया म्हणजे इंडिया जिंकेल म्हणलं 444 मी म्हणजे त्याला लागलं बाबा काउंट जिंकेल तर त्यांनी 99 दिले काँग्रेस पार्टी. म्हणजे हे सगळं तुम्ही म्हणतात ना का बायोलॉजिकल नॉन बायोलॉजिकल हे तर मॅथमॅटिकल नॉन मॅथमॅटिकल सगळं आम्ही पुढे ठेवलेलं आहे. मग हे सगळं ठेवलेलं आहे. मग यावर प्राईम मिनिस्टरचा विचार करणे शक्य आहे. त्यांच्या लक्षात आलं की बा चोरी पकडल्या गेलेली आहे आणि म्हणून प्राईम मिनिस्टरनी पत्र दिलं 10 फरवरीला. आता त्या पत्रावर चुनाव आयोग उत्तर घेत नाही. तर आता मला म्हणायचं आहे की प्राईम मिनिस्टर साहेबांना मी 17 जानेवारीला नागपूरला पत्रकार परिषद घेतली आणि त्यांना तुम्ही डिले ऑफ इन्फॉर्मेशनच्या ऍक्ट खाली कारवाई करा आणि तुम्ही आपलं रिझोल्युशन पास करा पार्लमेंटमध्ये ईव्हीएम बॅन करण्याचं. कारण तुम्ही डिले ऑफ इन्फॉर्मेशन झाले आहे म्हणजे तुम्ही कर्तव्य कसूर आहात चुनाव आहे. तर कर्तव्य कसूरचं तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा आणि तुम्ही पार्लमेंटमध्ये ईव्हीएम बॅनचा ठराव पारित करा रिझोल्युशन पास करा. पण मी त्यांना आठवण करून दिली 1 वर्षाच्या आत. कारण 10 फरवरीच्या अगोदर 17 जानेवारीला एक आठवण करून दिल्यावर कदाचित येऊ शकते म्हटलं की बाबा कुंभकर्णाची झोप बघायला लागलेली असेल तर जागा करून दिलं. जाग येत नाही त्यांना. आता मला असं वाटत आहे की आता चोर कोण आहे. आता म्हणजे चोराला साथ देणारे चोर असतील तर आम्ही काय बोलावं या विषयावर. तर 555 वोट मिळाले पूर्ण राज्याचे. किती आहे 9,17,20,555 शेवटचा आकडा 555. तिथे अपनादर सोनेलाल जी पार्टी आहे तिला जे भेटलं वोट 14,89,555. हा शेवटचा 555 सारखा आहे. चला ठीक आहे सारखा आला असेल मानूया आपण. चला मानूया इत्तेफाक आपण नाही का ट्रॅजेडी म्हणून आला मानूया आपण. पण हा ईव्हीएम स्कॅम फॉर्म्युलाप्रमाणे तिथे जे 403 मतदार क्षेत्र आहेत तर 403 क्षेत्रांमध्ये 43 मतदार क्षेत्रामध्ये मॅच झालेला आहे. तिथे एकही मतदार क्षेत्र कमी नाही एकही मतदार क्षेत्र जास्त नाही बरोबर 43.
आणि 43 मतदारक्षेत्रामधलं जेव्हा त्याचं जेव्हा टोटल केलं आपण तर त्याचाही सुद्धा शेवटचा आकडा 55. चला मानलं तर तेथेही 55 आला असेल कदाचित फॉर्म्युल्याप्रमाणे 2 झाले. पण परत तुम्हाला सांगतो तिसरा मुद्दा तिथे सर तिथे ऍक्च्युअली बीजेपीने जे आपले सीट उमेदवार जे उभे केले निवडून आले तो आकडा देखील 255 तिथे आकडा 55. हा 3 ठिकाणी 55 आकडा सारखा येतो म्हणजे काय आहे? स्पष्ट चोरी आहे. सर मी सुप्रीम कोर्टात गेलेलो आहे ऑलरेडी. त्याला नकार दिला त्या मी दिल्ली हायकोर्टमध्ये 2018ला नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटक या 4 विधानसभेचे रिझल्ट 2018ची विधानसभा म्हणता येईल हे रिझल्ट मी दिल्ली हायकोर्टमध्ये मी चॅलेंज केले आणि मग अपील मी सुप्रीम कोर्टमध्ये केली. अपील केल्यावर रंजन गोगोई साहेबांनी ही केस डिसमिस केली. तुम्ही जे म्हटले सर आता त्या पद्धतीने जर आपण जर विचार केला तर आम्ही प्रयत्न करत आहोत सगळं. हा प्रयत्न करत आहोत. प्रयत्नाला यश येईलच नक्कीच. अमेरिकेमध्ये त्यावेळेला जे कोणी विचार साहित्यिक लोक होते, विचारवंत लोक होते, त्या लोकांनी एक मुद्दा मांडला होता, मुर्दे मोजून घ्या, मोजून द्यायला तयार. एवढ्यानेही भागणार नसेल तर उद्याच्या गर्भाचा सौदा करायलाही तयार आहोत, पण नामांतर घेणार. आज मी एक नोकरीवाला, तुम्ही पण नोकरीला आहात, तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःचा आज मुर्दा पडला तरी चालेल पण लढायला तयार आहोत. आणि याने जर कमी पडत असेल, आज मी 4 बहिणीमध्ये एक भाऊ बसलेलो आहे. कालपर्यंत 4 भावामध्ये एक बहीण बसत होती. 2 पोलीस स्टेशन मध्ये एक लेडीज राहत होती. आज 50% महिला, आज इकडे तर आम्ही 80% महिलांमध्ये 20% सहभाग घेऊन मी इथं एक उभा आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या गर्भाचा सुद्धा सौदा करायला तयार आहोत आणि ईव्हीएम बँक आम्ही जरूर करून घेणार. आणि यासाठी मी नागपूरच्या पत्रकार परिषदेत मी स्पष्ट सांगितलं तिथल्या पत्रकारांना नागपूरला 17 जानेवारी 2026ला हे आता लेटेस्ट तिथे मी स्पष्ट सांगितलं की भवपाल भगत यशपाल सिंग, शहीद भगत सिंग ते आझादीसाठी लढले. भवपाल भैया यशपाल साहेब, शहीद भैया साहेब व्हायला मी तयार. पण ईव्हीएम बॅन करून घ्या तो. कारण जन्म प्रत्येकाला लाभलेला आहे. सृष्टी मानव सृष्टी म्हणतात मी, जन्म प्रत्येकाला लाभलेला आहे. शेवटी मानवी जीवनाला न्याय देणे, मानवी जीवनाने जगणे हाच एक मोठा इश्यू आहे. जर समजा तर आपण आपल्या पिढीमध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण जर चोराला साथ जर देऊ तर उद्या पुढच्या पिढीला आपण काय जबाब देऊ? हा माझ्यासारखा, मी एम्प्लॉईज आहे, मी पीडब्ल्यूडीला इंजिनियर, मी पीडब्ल्यूडीला टेक्निकल आहे. म्हणजे मी नोकरीला सुद्धा नाही समजले का, मी नोकरीला सुद्धा आज जर विचार जर करत बसलो तर मला सांगा येणाऱ्या पिढीला मी काय जबाब देऊ? आणि म्हणून माझ्या मीडियाला हेच नम्र आव्हान आहे, विनंती आहे की तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या गोष्टीला उजेडात आणा आणि तुम्ही न्याय द्या. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.